ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे खूप मोठा टर्न ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. एक करताना दुसरं आणि सायलीला सोडवताना एका जबरदस्त सत्याचा खुलासा होणार आहे आणि ज्याच्यामुळे 22 वर्षापूर्वीचा भूतकाळ असा उलगडणार आणि रविराजांना खूप मोठं सत्य समजणार. नक्की असं काय घडलंय की ज्याच्यामुळे 22 वर्षापूर्वीचं सत्य उलगडत रविराजांच्या समोर सत्य आलंय? सायलीला किडनॅप केल्यामुळे काय गोष्टी उलगडल्यात? सगळं सगळं पाहू. इथे केसवरती केस ज्या वेळेला इकडे आता अर्जुन जिंकत आहे तोपर्यंत आता मात्र प्रिया सटपटते, इकडे महिपत सटपटतो, कारण महिपतच्या चौकशीचे आदेश लागलेले असतात. आता जर का अर्जुन याला दुसऱ्या कोणत्या याच्यात अडकवलं नाही तर हा अर्जुन आपल्याला पूर्णपणे अडकवून टाकेल आणि पूर्णपणे आपल्याला या सगळ्यामध्ये आता एकदम सगळी कसून चौकशी करेल. कसून चौकशी करून मग मात्र या सगळ्यामध्ये अर्जुनने जर का काही धागेदोरे हाती लागले तर कदाचित साक्षीला सुद्धा या सगळ्यामध्ये अडकावं लागेल. या कारणासाठी, फक्त या आणि याच कारणासाठी इकडे आता महिपतने काहीतरी प्लॅन ठरवलेला असतो. मग त्याच वेळेला इकडे आता प्रिया महिपतला सांगते आपल्याला फक्त आणि फक्त एकच करता येईल, ते म्हणजे या सगळ्यामध्ये अर्जुनचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी सायलीला किडनॅप करायचं आणि सायलीच्या वरती हल्ला करायचा. काहीही झालं तरी सुद्धा सायलीवरती हल्ला केल्यावरतीच मगच खऱ्या अर्थाने आपल्याला अर्जुनला लक्ष डायव्हर्ट करता येईल आणि हे लक्ष ज्या वेळेला अर्जुनचं आपण डायव्हर्ट करू त्याच वेळेला खऱ्या अर्थाने मग आता अर्जुन आपल्या झाशामध्ये अडकेल. महिपतला ही आयडिया पटते, पण त्याआधी तो आता एक मोठी युक्ती. महिपत दामिनीची भेट घेतो आणि बाद झालं दामिनी मॅडम, तुम्ही जर या सगळ्यामध्ये मला आता वाचवू शकत नसलात तर मला अडकवू तरी नका. यावरती दामिनी सांगते हे बघा शिकरे, मी तुम्हाला त्या केसमधून वाचवणार आहे. महिपत म्हणतो पण त्या केसमधून वाचवता तुम्ही तर मला या केसमध्ये इतकं अडकवून टाकलेलं आहे की मलाच कळत नाही की तुम्ही माझी केस लढताय की नाही. यावरती ती सांगते तुमचा जर का विश्वास नसेल ना तर मी तुमची केस सोडायला तयार आहे. असं म्हणत दामिनी विचार करते ह्या माणसाचं करायचं तरी काय. मुळातच या माणसाला या सगळ्यामध्ये आता आपण काय बोलायचं काय करायचं काही कळत नाहीये आणि तो निघून जातो. जाताना ती त्याला इशारा देते की आता पुन्हा काही अशी चूक करू नका की ज्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्यामध्ये आता भुगताना करावा लागेल. असं म्हणतच तो महिपत कुठे कुणाचं काय ऐकायला बसलाय. महिपत काही ऐकत नाही आणि तडक आपल्या मनाचं करण्यासाठी तो निघून जातो. तोपर्यंत सायली आता घरी आलेली नसते. बराच उशीर होतो. सायली या सगळ्यामध्ये कुठे गेली काय गेली अर्जुनला पत्ता लागत नसतो. तो गडबडत आता इकडे घरी येतो. घरी आल्यावरती तो सायली कुठे आहे, सायली माझा फोन उचलत नाहीये, काहीही उचलत नाहीये, कुठे आहे ती असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सगळेजण म्हणतात काय मग तुझी बायको तुला काही सांगून गेली नाही का. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो मला जर का सांगून गेली असती तर मी हे असं काही विचारलं असतं का. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे पूर्णाजी म्हणते पण मग गेले कुठे ती, आम्हाला सुद्धा काही बोलून गेलेली नाहीये. अर्जुन म्हणतो मला असं वाटतंय तिच्या जीवाला धोका आहे. यावरती प्रताप म्हणतो अरे काय बोलतोयस तू. यावरती अर्जुन म्हणतो डॅडा आहे सगळं महिपत शिकरेचंच काम आहे, कारण त्याच्या चौकशीचे आदेश निघालेत ना. त्यांनी या सगळ्यामध्ये आता सांगितलेलं आहे की म्हणजे त्याची चौकशी करायची आहे आणि त्या संदर्भात मी अलर्ट राहू नये म्हणून 100% त्यांनी सायलीवरती वार केलेला आहे हे मला समजले. यावरती मग आता प्रताप म्हणतो मग काय करायचं. यावरती अर्जुन म्हणतो मला खरंच कळत नाहीये की मी काय करणार आहे ते, पण मला सायलीची खूप काळजी वाटते. असं म्हटल्यावरती मग मात्र प्रिया खुश होते. चला आता हा इतका डिस्टर्ब राहील ना, त्याला महिपतवरती जरी डाऊट आला तरी काही फरक पडत नाहीये, कारण महिपत त्याला ताकास तूर लागू देणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा महिपत या सगळ्यामध्ये त्याला आता पूर्णपणे जोपर्यंत बर्बाद करत नाहीये तोपर्यंत महिपत गप्प बसणार नाही असं आता तिच्या मनामध्ये चालू असतं. पण तिला माहीत नसतं की या सगळ्यामध्ये अर्जुन या सगळ्यामध्ये इतकी मोठी हे करणार असतो की अर्जुनला काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपल्या सायलीला सोडवण्यासाठी साम दाम दंड भेद काहीही वापरायला लागलं
तरी तो वापरणार असतो. त्यातच अर्जुनच्या मोबाईलवरती मेसेज येतो. ज्या वेळेला मोबाईलवरती मेसेज येतो त्यावेळेला त्याला कन्फर्म होतं आणि त्यावेळेला तो मेसेज वाचून तो आता चिडतो, या महिपतला मी सोडणार नाहीये. त्यावरती प्रताप म्हणतो, कसला मेसेज आलाय? त्यावरती अर्जुन सांगायला लागतो, मला मेसेज आलेला आहे की सायली आमच्या ताब्यात आहे, तिला जर का सोडवायचं असेल तर अटी आणि नियम पाळायला लागतील. असं म्हटल्यावरती अर्जुन चिडतो आणि महिपतला तडक भेटायला निघतो. या दरम्यान फोनवरती आता इकडे रविराजांना समजतं की काहीतरी गडबड आहे आणि या सगळ्यामध्ये आता सायली गायब झालेली आहे. मग रविराज तडक अर्जुनला कॉल करतात. नागराज तिथेच उभा असतो आणि त्यावेळेला रविराजांना अर्जुन सांगायला लागतो की खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे इकडे. या सगळ्यामध्ये आता माझ्यावरचा राग काढलेला आहे त्यांनी सायलीवरती राग काढून त्यांनी सायलीला किडनॅप केलंय. रविराज म्हणतात, हे बघ तू एक काम कर, तू ना आता कोणत्याही प्रकारे आर्ग्युमेंट करू नकोस. रविराजांना माहिती असतं की मागे नागराज ऐकतोय आणि त्यामुळे रविराज त्याला आता वेगळा सल्ला देतात. रविराज म्हणतात, तू महिपत शिकरेच्या घरी जा, त्याची माफी माग, त्याला सांग की या सगळ्यामध्ये मी तुला कोणत्याही प्रकारे त्रास देणार नाही. तू फक्त एकच काम करायचं आहे की सायलीला सोड आणि मी तुझी कोणतीही चौकशी करणार नाही. आता हे ऐकल्यावरती नागराज भलताच खुश होतो की चला महिपतने खेळलेला डाव यशस्वी झालाय. लगेच महिपत पर्यंत ही बातमी इकडे महिपतला नागराजने सांगितलेलं असतं की अर्जुनला रविराज किल्लेदार यांनी स्वतः सांगितलेलं आहे की तू जाऊन महिपतची माफी माग आणि ही केस मागे घेऊन टाक. त्यामुळे आता टेन्शन नाहीये, आता कसलंही टेन्शन नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तू निश्चिंत राहा. अर्जुन पुरता संपलेला आहे, त्याला तू खेळवत राहा, त्याला खेळवत त्या सायलीचा काटा काढ. मग अर्जुन येतो. अर्जुन आता सांगायला लागतो, महिपत शिकरे मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये तू सायलीला किडनॅप केलेलं आहेस. सायलीला किडनॅप करून या सगळ्यामध्ये आता तू तिला माझ्या ह्यासाठी हे करतोयस. मी तुझ्यासमोर हात जोडतो, हवे तर मी तुझे पाय पकडतो. आता ही अर्जुनची ट्रिक असते. अर्जुनची ट्रिक आता या सगळ्यामध्ये खूप भारी पडणार असते. महिपतला बेसावध करून सायलीला सोडवण्यासाठी त्याला आता रविराजांनी सांगितलेली ही ट्रिक एकदम जबरदस्त असते. मग अर्जुन पाया पडतो. पाया पडताना अर्जुन म्हणतो, महिपत शिकरे, मला माझ्या बायकोच्या पुढे कोणतीही हे नाहीये. म्हणजे काहीही झालं तरी मी माझ्या बायकोसाठी काही करू शकतो. जर का तुम्ही म्हणत असाल की ही केस मागे घे, तर ही केस मागे घ्यायला मी 100% तयार आहे. मी कोणत्याही बाबतीत चौकशी करणार नाही. मी मधुकर पाटलांची पण केस सोडेन, पण तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्या आता बायकोला सोडा. असं म्हटल्यावर ती महिपत त्याला उठवतो. हे बघ, तुला मी जी मदत करता येईल ती मदत करायला तयार आहे. काहीही झालं तरी सुद्धा मी सगळ्या प्रकारची मदत तुला करेन. फक्त आता एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे मी सुद्धा मदत करेन, पण मी सायलीला नाही किडनॅप केलेलं आहे. असं म्हणत महिपत या सगळ्यामध्ये आता अर्जुनला भुलवायला लागतो आणि त्यावरती अर्जुन सांगायला लागतो, हे बघा, माझी जर का बायको मला मिळाली नाही तर मी पुरता वेडा होऊन जाईन. मी या सगळ्यामध्ये पुरता वेडा होईन आणि मग मला काही सुचणार नाहीये. मी तुम्हाला वचन देतोय, मी साक्षीला सुद्धा या केसमधून सोडवेन. मी साक्षीच्या बाजूने जितकं काही करण्याचा प्रयत्न करता येईल तितका प्रयत्न करेन. पण आता या सगळ्यामध्ये महिपत आणि साक्षी त्याला ताकास्तूर लागू देत नाहीत आणि या सगळ्यामध्ये आता इकडे अर्जुन आपण वेडा झालोय किंवा आता आपण खचलोय हे पूर्णपणे महिपतला दाखवून येतो. त्यानंतर ज्या वेळेला महिपतकडे हे सगळं जातं बोलणं की अर्जुनला बहुतेक वेळच लागलेलं आहे आणि त्यामुळे मग आता महिपत एकदम बिंदास्त. आता इकडे अर्जुन रविराजांना सांगतो की सिनियर, तू ज्याप्रमाणे सांगितलं होतंस त्याप्रमाणे सगळं मी केलेलं आहे. तू जे काही बोलला त्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. यावरती मग आता रविराज म्हणतात, ठीक आहे, मग आता आपली पुढची खेळी खेळायची वेळ आलेली आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, पण तुला खात्री आहे ना की सगळं काही ठीक होईल म्हणून? त्यावरती रविराज म्हणतात, तू 100% काळजी करू नकोस, मी आहे ना, मी तुझ्या पाठीशी ठाम असणार आहे. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी तुला बरोबर सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. तू काळजी करू नकोस. असं म्हणत रविराज त्याच्या पाठीशी ठामपणे उभे असतात आणि पुढची आता तयारी सुरू होते.
इकडे आता अर्जुनने सांगितलेला म्हणजे रविराजांनी सांगितलेला दुसरा प्लॅन वर्कआउट करण्याची वेळ आलेली असते. मग अर्जुन आता इकडे पोलिसांना भेटतो. पोलिसांना भेटल्यावरती तो पोलिसांना विचारतो की सायलीचं लास्ट लोकेशन मला सांगा. त्यावरती पोलीस आता सायलीचं लास्ट लोकेशन सांगतात आणि त्याच वेळेला सायलीला याच ठिकाणी किडनॅप करून ठेवलं असणार हे आता अर्जुनला समजतं. मागच्या वेळेला महिपतने सायलीला आपल्या घरात किडनॅप करून चूक केलेली असते. पण त्याच वेळेला आता इकडे त्यांनी ती चूक सुधारत वेगळ्या ठिकाणी तिला आता ठेवलेलं असतं. ते लोकेशन पोलिसांनी ट्रॅक केलेलं असतं. पोलिसांनी ते लोकेशन ट्रॅक केल्यावरती पोलीस आता अर्जुनला सांगतात आम्हाला ते लोकेशन तर मिळालेलं आहे, पण या सगळ्यामध्ये आता एक प्रॉब्लेम असा आहे की तिकडून ते हलवलं तर. अर्जुन म्हणतो हो, तिला आता हलवणारच आहे. तिकडून तिला हलवून मग आता दुसरीकडेच तिला नेण्यात येणार आहे. पण त्याच वेळेला मला तिला कॅप्चर करायचं आहे. यावर पोलीस म्हणतात आमची काही मदत लागेल तर सांगा. मग अर्जुन आणि आता इकडे पोलीस त्या लोकेशनच्या जवळपास पोहोचतात आणि साधारणपणे सायलीला इकडेच ठेवलं असेल हे अर्जुनला समजतं. मग पुढे रविराजांचा प्लॅन वर्कआउट होतो. आता इकडे महिपत सांगतो की झाले आपलं हे यशस्वी झालेलं आहे, पण जर का ही पुन्हा घरी गेली तर या सगळ्यामध्ये आपला पुढचा प्लॅन पुन्हा एकदा फेल होईल. म्हणून म्हणून आपल्याला एक गोष्ट करायला पाहिजे आणि ती म्हणजे हिला कायमचं मारून टाकायचं. त्यासाठी हिला इथून बाहेर नेऊया, इथून दुसरीकडे नेऊन आपण तिला आता कायमचं मारून टाकायचं आहे, जेणेकरून अर्जुन आता बर्बाद होईल. झालं म्हणजे ज्या लोकेशनवरती अर्जुन दबा धरून बसलेला असतो त्या लोकेशनपासून थोड्याशाच अंतरावरती इकडे आता पूर्णपणे सायलीला मारण्याचं प्लॅनिंग झालेलं असतं. सायलीला मारून आता पूर्णपणे तिला ज्या ठिकाणी पुरायचं असतं तिकडे आणलं जातं जवळच. आता इकडे तिला मारण्याचा प्लॅनिंग असतो. मग आता रविराजांनी सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला अर्जुन वेडा झालाय हे महिपतला समजलंय किंवा तो आता पूर्णपणे हरलाय. सायलीला शोधण्यावाचून त्याच्याकडे कोणता पर्याय नाहीये. म्हणजे आपल्या पायाशीपर्यंत इतका तडफदार अर्जुन सुभेदार आपल्या पायाशी येईपर्यंत हे जोपर्यंत आलेला आहे, मग काय, मग आता तो सायलीला मारण्यासाठी एकदम उत्सुक असतानाच इकडे आता रविराजांनी सांगितल्याप्रमाणे पुढचा हल्लाबोल अर्जुन करतो. अर्जुन आता तिकडे पोहोचलेला आहे. अर्जुन तिकडे पोहोचतो आणि त्यानंतर मग आता अर्जुन या सगळ्यामध्ये सांगायला लागतो सायली मी आलो. सायली पाहते आणि इकडे रविराजांनी सांगितलेल्या प्रमाणे सगळं घडलेलं असतं. मग आता सायली इकडे अर्जुनकडे पाहते. अर्जुनकडे पाहिल्यावरती आता अर्जुन सर असं म्हणायला लागते आणि महिपतला कळतच नाही की आपला हा डाव फेल कसा काय झाला. म्हणजे आपण या सगळ्यामध्ये आता हिला मारण्यासाठी प्लॅन केला होता, पण त्याच वेळेला ही मेली तर नाहीये, पण आता हिच्या ऐवजी हा इकडे कसा काय आला, काय खरं काय खोटं त्याला आता काहीच कळत नसतं. पण तोपर्यंत अर्जुन तिकडे येतो आणि त्याच वेळेला रविराज पण हे सगळं होत असताना अर्जुनच्या समोर आता भयंकर सत्य एक वेगळंच येतं. म्हणजे आता इकडे सायलीला मारण्यापूर्वी मग आता महिपत शिकरे तिला काहीतरी सांगत असतो आणि तिला सांगत असतो की या सगळ्यामध्ये तू जे काही करतीयस ना त्यामध्ये आता इकडे आमच्याकडे खूप मोठं असं सत्य आहे, जे तुला तुझ्या भूतकाळाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर निमूटपणे आम्हाला सहकार्य कर. तुझे आई वडील कोण काय कोण हे आम्हाला सगळं माहिती आहे आणि त्यामुळे आम्हाला कोऑपरेट कर. आता अर्जुन तिकडे आल्यावरती त्याच्यासमोर खूप मोठा सत्याचा उलगडा झालेला आहे. महिपतला हे बोलताना ऐकल्यावरती अर्जुन सगळ्यात पहिले सायलीला वाचवतो आणि त्यानंतर मग आता खूप मोठ्या सत्याच्या दिशेने अर्जुन आणि रविराज आता वाटचाल करत असतात. इकडे आता अर्जुनला पाहिल्यावरती महिपत सायलीला तिकडेच टाकून निघून जातो. ज्या वेळेला महिपत सायलीला टाकून तिकडून निघून जातो आणि त्याच वेळेला इकडे आता अर्जुन सायलीच्या जवळ तोपर्यंत रविराजांचा कॉल आलेला असतो. रविराज या सगळ्यामध्ये आता सांगायला लागतात अर्जुन काय झालं, सायली सापडली का. त्यावरती अर्जुन म्हणतो हो सायली तर सापडलेली आहे, पण ना काहीतरी भयंकर गोष्ट आता आहे. यावरती रविराज म्हणतात कसली गोष्ट. त्यावरती अर्जुन म्हणतो महिपत शिकरेल आता तिला ज्या वेळेला मारायला निघाला होता त्यावेळेला तो तिला काहीतरी सांगत होता. म्हणजे आता महिपत शिकरे तिला बोलत होता की या सगळ्यामध्ये आता म्हणजे तुझा वडील कोण आई वडील कोण हे मला माहिती आहे. यावरती मग आता रविराज म्हणायला लागतात काय. अर्जुन म्हणतो हो. यावरती रविराज म्हणतात मग आता सायलीचा भूतकाळ जाणून घेण्याची वेळ आलेली आहे. अर्जुन तू आता या सगळ्यामध्ये इकडे अजिबात हे करू नकोस आणि आता तू अजिबात हे करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे.
आणि त्याच वेळेला लगेचच इकडे आता अर्जुन आणि रविराज यांचा पुढचा प्लॅन चालू होतो आणि पुढच्या प्लॅनमध्ये सायलीबद्दलचं जे काही सत्य आता इकडे महिपत शिकरेला माहिती आहे ते सत्य काढण्याची वेळ आलेली असते आणि हे सत्य काढत असताना प्रिया रविराजांची मुलगी नाही तर आता इकडे मुलगी आहे ती म्हणजे सायली हे सत्य कसं समोर येणार आणि या सत्याबद्दल इकडे महिपत शिकरे बोलत असतो हे अर्जुन आणि रविराजांना कसं समजणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे।